कपारीतून एकच आवाज घुमतोय. सांजेच्या कडे कपारीतून एकच गर्जना येते. तो आवाज म्हणजे माझ्या राजांचा. तो आवाज म्हणजे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा. नमस्कार, मी श्रावणी इंगळे, वर्ग दुसरीची विद्यार्थी. मंचावर उपस्थित मान्यवर, इथे बसल्या तमाम भक्तांना माझा मानाचा मुजरा. मित्रांनो, मी अशा एका महापुरुष बोलते की ज्याने शून्यातून जग निर्माण केले. अहो, काय ताकद होती माझ्या राजाच्या मनगडात. हजारो फौज घेऊन आलेला अफजल खान जेव्हा स्वराज्य चालून आला, जेव्हा जगाला वाटले होते की स्वराज्य संपलं, पण माझ्या राजाने त्या वाघाच्या नखाने त्या सैतानाचा कोत्रा बाहेर काढला आणि सिद्ध केलं की जगावर राज्य करण्यासाठी आला. मनगटात बळ नाही तर काळजात हिंमत आणि डोक्यात बुद्धी असायला लागती. लोक विचारतात, शिवाजी महाराज नसते तर काय झालं असते. एक शिवाजी महाराज नसते तर आज आपली मंदिरी नसती. आज आपल्या कपाळात चंद्रकोर आणि टिळा नसता. आज आपण इथे स्वाभिमानाने उभे नसतात. गरज आहे केवळ महाराजाची जय जयकार करण्याची, नाही तर विचाराची करण्याची. मरण आलं तरी चालेल पण शरण जायचं नाही. मरण आलं तरी चालेल पण शरण जायचं नाही. ही जिद्द आपण महाराजाकडून घेतली पाहिजे. चला तर मग या सांजेच्या धुऱ्याखुऱ्यात असा आपला आवाज घुमावा की दिल्लीच्या तख्तीर हदरले पाहिजे. शेवटी इतकेच म्हणते की मराठा राजा महाराष्ट्राचा, न शुभावी ना दुसरा कोणाचा. मराठा राजा महाराष्ट्राचा, न शुभावी ना दुसरा कोणाचा. आले किती गेले किती उडून गेले भरारा. आले किती गेले किती उडून गेले भरारा.